नुसते वडील मुलांची नाही, सगळंच आहे त्याच्यामध्ये. वडील मुलं हे एक एक बेसिक सुरू होते म्हणून. पण टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन. हे कसं तुम्ही हिंदीमध्ये डब करणार? जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं, की फेकून द्यावं या देहाचं लखतर. हे पण तो आपली लाकडं रचून ठेवणारा म्हातारा आहे हा. जमलं तर स्वतःच जाऊन त्याच्यावर बसेल, स्वतःच काडी लावेल. तर ही जी वृत्ती असलेली माणसं असतात ती मला भावतात. ते तसं नाही. बरे हा सिनेमामधला सगळ्यात महत्त्वाचा भाग, तुम्ही सतत वरून हसत राहणार पाहत असताना आणि आतून तुम्ही रक्तबंबाळ होणार. आम्ही वन रूम किचन, 1 BHK वगैरे पण नव्हतं, पण आम्ही राहिलो की इतकी माणसं, 2 भावंडं आम्ही, आई वडील. आम्हाला कधी ती कमी नाही वाटली. आनंद कुठला आहे? माझ्या 2 वेळच्या जेवणाची भ्रांत होती. ती ट्रॅजेडी होती का? तर नाही. त्या दिवसांनी मला जे शिकवलं ते मला आज वापरता येतं. फक्त एकच आहे की समाजासाठी तुम्हाला बाहेर जावं लागणं वगैरे नाही आहे. तुमच्या घरामधलीच ही गोष्ट आहे. माझ्या वेळी मी कधीही वृद्धाश्रम इतके पाहिले नव्हते. नाही, वनवास हे कसं होतं की बाहेरच्या मंडळीने मला त्रास दिला, ह्यानी दिला, तुम्ही दिलात, तर मला काय माझ्या खिसगणतीत नसता ना तुम्ही. ओळखीचे चेहरे नाहीत, माझ्याशी कुठले अनुबंध नाही आहेत, तुमच्याशी नातं नाही आहे. पण माझ्यातल्या घरातल्या माणसानं, मग तो नोकर जरी असला त्यांनीसुद्धा एखादा अधिक वावगा शब्द बोलला तर आपल्याला त्रास होतो. मला आज पाहताना नाना पाटेकरने असेल, नाना पाटेकर काय नाही, नाना पाटेकर त्यांच्यासमोर एवढासा आहे. त्या मरणाचे पैसे दिले त्यांनी, मला करायचा नव्हता. मी इतकी अधवा काहीतरी किंमत सांगितली. ते म्हणले चालेल. अरे म्हटलं गाढवा मला करायचं नाही आहे. ते म्हणलं नाही, आता तुम्ही म्हणलेले पैसे ना, आता करा. मग बसायचं, लिहायचं. काही जणांना सिगरेट ओढायला आवडते. दारू पितोस का तू? थोडीशी पितोस. ही गंमत वाटते ना तुला? ती झिंग आहे ना तुला? तशीच मला ही झिंग आहे, हे करत राहावं. नाही, मी बॉलच्या विरुद्ध खेळत होतो, त्यामुळे मी बॉलकडे बघायचो, मी त्यांच्याकडे नाही बघायचो. शिक्षण होतं. आज फिल्म झाल्यानंतर तो म्हणतो की माझ्या आयुष्यातली ही सगळ्यात सुंदर फिल्म झाली. मी जर केली नसती तर आयुष्यभर याला मी मुकलो असतो, वंचित राहिलो असतो. तरी तुटत राहील. तू एकदा नाही, दोनदा नाही, 3दा पाहशील सिनेमा.